हॅलो विठ्ठल 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 टाळी माय बाप टाळी टाळी हरी बोल मॉनिटर लावा शिवा मॉनिटर मॉनिटर विठ्ठल 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 अबे माग पण काय विठ्ठल 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 टाळी टाळी माय बाप टाळी हरी बोल वा वा पंढरपूर झालं बदल पंढरपूर वा महेश महाराज वा वा विठ्ठल 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 कुंडली सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी भावसी मॉनिटरला आवाज द्या थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे नवे नवे अधिकार संपन्न असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरे यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा तुम्हा आम्हाला अर्थातच मानवी जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला असो चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबदाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान परमात्म्याच्या या पावन दरबारामध्ये धनेश्वराच्या या पावन दरबारामध्ये परिसरातील संत महंत गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्याच महाराज मंडळीच्या विशेष करून गावातील सर्व तरुण मंडळी या सप्ताहाचे आयोजक नियोजक माता भगिनी पुरुष मंडळी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या सहकार्यानं चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. झोपल्या का तुम्ही? आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. मला दोरी आणून द्या, फाशी घेतो इथं. कितवा दिवस आहे? मलाही माहिती आहे 5वा आहे. 5वा बी नाही 4थाचे. कितवा आहे? मला वाटलं मायाच गोळ्या संपल्या का तुम्ही बी 5वा म्हणायले. मी बघितलं नेमके सुरुवातीला झोपले तर शेवट कसा व्हायचा गंगूबाई थोडं लक्ष देऊन ऐका. हे काय गाव जेवण असलं की असं होतं, सुन पडते खाऊ खाऊ आहे की नाही. असे कच्चून हाणायचं, उन्हाळ्याचा टाइम आहे, सुस्ती चढती म्हणून पाण्याच्या बाटल्या सोबत आण जा. विठाला 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 चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. खरं तर ज्यांच्यामुळं तुमच्यासारख्या कष्टकरी मायबापांचं दर्शन झालं. यावर्षी भगवान परमात्म्याची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. गावातील सगळे सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक सगळीच मंडळी ज्यांच्या करवी मी या ठिकाणी आलो, या सप्ताहाचे आयोजक, या मंदिराची सगळी ट्रस्ट मंडळी भजनी मंडळी यांच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सुंदर असं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन दररोज आपण या ठिकाणी श्रवण करत आहात आणि आजची सेवा माझ्यासारख्या सेवकाकडे आलेली आहे. आज कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण महेश महाराजांचं जे वय आहे 21-22 वर्षाचं वय आहे. सध्या ते या वयामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप आहे. बघा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. नंतर एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं नाव फेमस करणं, गाजवणं, 20, 21, 22, 23 वर्षाचं त्या मुलाचं वय आहे. म्हणून महेश महाराज ढोरे सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. ज्यांच्या रसाळवाणीतून आपण भागवत कथा श्रवण करतात. गोंदीकर बाबा असल, समोर या ठिकाणी बाबासुद्धा बसलेले आहे. सगळीच मंडळी, गावातील भजनी मंडळी, पुजारी बाबा यांच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सगळीच मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. गायनाचार्य जगन महाराज आगाव आहे.
त्याच्यानंतर आमचे मंगेश दादा आहे, अंगत महाराज आहे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. वा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आता मस्त लागला. आता ही चुकाट्यात हात घालू नका तुम्ही. त्यांच्याही चरणी विनम्र माथा ठेवतो. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी आहे, सगळे संस्थेचे त्या ठिकाणी छोटे छोटे बालगोपाल मंडळी आहे. दोन्ही चोपदार आहे. वा, एकच नंबर. गावातलेच आहे का दुसरी कोण आणले? वा वा, लय आवडले बा दोघं बी मला. चालतं का माझ्यासोबत? वा वा, जितू भाऊ एकच नंबर चोपदार आहे. वा, मला जर एवढे आवडले तर यांच्या लक्ष्मीला किती आवडत असं आहे का नाही? टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. विठाला विठाला. सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा मंडळीला मला या ठिकाणी बोलवलं होतं, पण तारीख खाली नसल्यामुळं मी येऊ शकलो नाही. मागच्या वर्षी शंकर बाबाच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन मला सांगितलं. याही वर्षी सगळी मंडळी आली. महाराज, थोडं तुमचं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, असे कीर्तनकार, असे गायक वादक पाहिजे, आणि आमचं तेच काम आहे महाराज. म्हणून मी सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाली. आपली कला आपल्या कानापर्यंत त्या ठिकाणी ते साजरं करत असतात. आपल्या नेत्रांनी आपण त्यांना बघत आहोत. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. समोर लाईव्ह चालू आहे का कार्यक्रम? कोणतं चॅनल आहे? मराठी तडका. वा वा, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. एक नंबर. कुठंतरी बघितल्यासारखे वाटते, ते सोबत होते आपल्या 8 दिवस, आहे की नाही? कुठंतरी त्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. मराठी तडका असाच तडका राहू द्या, फक्त आमचा तडका काढू नका, आहे का नाही? त्यांच्याही चरणी विनम्र माथा ठेवतो. सगळीच मंडळी आहे. आता पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो. मला सगळ्यांचे नावं काही माहिती नाही. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या सगळ्यांचे नाव मला काही माहिती नाही. पुरुष मंडळी, बरोबर आहे? जाऊ द्या, तुमचे नाव घेईल मी, काही तुमची बायको नाही, आहे का नाही? सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. 1 सव्वा तास 1.5 तास आपल्याकडे राहिला आहे. 9 ते 11 आपल्या कीर्तनाची वेळ आहे. महिला मंडळी किती? बोलत चला तुम्ही, बोलत चला. तुमच्याकडे बोलत नाही कीर्तनात. मी काही पैसे मागत नाही तुम्हाला, 1-1, 2-2 रुपया, फक्त बोलत चला. 9 ते 11 कीर्तनाची काय तरुण मंडळी आपल्या वेळ आहे. काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. 11 वाजता तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये भरती करणं माझं काम. फक्त फ्रेश बसा. माझे शब्द तुम्हाला कळाले पाहिजे असं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या अनुषंगानं भगवान भोले बाबाच्या या पावन दरबारामध्ये सगळीच मंडळी आपण या ठिकाणी जमत आहोत. आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, आणि त्या अनुषंगानं सेवेसाठी जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट अतिशय सगळ्यांचा परिचयाचा 3 चरणाचा मानवी जीवाला तुम्हा आम्हाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आम्हाला उपदेश करतात. पुरुष मंडळी काय करतात? बोला बोला, काय करतात? उपदेश करतात. उपदेश करतात म्हणजे काय करतात? तुम्हा आम्हाला सांगतात. काय करतात? बोलत चला. काय करतात? सांगतात. काय सांगतात? जी गोष्ट तुमच्या आमच्या हिताची आहे, जे ऐकल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये बदल होईल, जे ऐकल्यानंतर तुम्हा आम्हाला बरं वाटणार नाही तर आपलं बरं होईल, असा उपदेश या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आम्हाला करतात. खरं तर जगाच्या पाठीवर जर विचार केला जगन महाराज, तर उपदेश करण्याचा अधिकार कुणाला आहे? सांगण्याचा अधिकार कुणाला आहे? ऐकताय ना तुम्ही? सांगण्याचा अधिकार कुणाला आहे? जो मनुष्य एखादी गोष्ट समाजाला सांगत असेल, सांगण्याच्या अगोदर ती गोष्ट जो मनुष्य सांगतो त्या मनुष्यानं अगोदर आचरणामध्ये आणलेली आहे का? आता मला सांगा, सांगण्याचा अधिकार कुणाला आहे? माझ्याकडे लक्ष द्या थोडं, मी स्वतः तुम्हाला पटवून देतो. आता मी 2 तास कीर्तनामध्ये तुम्हाला उपदेश करणार, बरोबर आहे? सांगणार. कीर्तनामधून जर मी माझ्या तरुण बांधवांना जर उपदेश करत असेल की बाबांनो तंबाखू खाऊ नका, बिडी पिऊ नका, सिगारेट वडू नका, मी हा जर उपदेश तुम्हाला करत असेल आणि कीर्तन संपल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मीच तंबाखू चोळत असेल तर मला सांगण्याचा अधिकार आहे का? बोला बोला, मला तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? नाही. तसं जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश तर करतात, पण ज्या गोष्टीचा उपदेश करतात ती गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आचरणात आणलेली आहे का? त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे का? तर महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही 350 वर्षाच्या अगोदर जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही आतापर्यंत ज्या ज्या गोष्टीचा समाजाला उपदेश केला, जी जी गोष्ट समाजाच्या हिताची सांगितली, ती गोष्ट जगाला सांगण्याच्या अगोदर आम्ही आमच्या आचरणामध्ये आणली, आम्ही आमच्या अनुभवामध्ये आणली आणि नंतर जगाला ती अनुभव आले अंगा. वा वा, हे जगा देतच, हे जगा देतच, हे जगा देतच. अनुभव आले अंगा, हे जगा देतच, हे जगा देतच, ते जगा देतच. अनुभव आले अंगा, हे जगा देतच.
म्हणतात अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे किंवा सांगत असे. जगद्गुरु तुकोबराय कोणती गोष्ट स्वतः आचरणामध्ये आणली आणि नंतर तुम्हा आम्हाला उपदेश करा. महाराज म्हणतात हागे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज ज्या गोष्टीचा तुम्हा आम्हाला उपदेश करतात ती गोष्ट अनुभवात आणतात. आपण जगाला उपदेश करतो, पण जगाला उपदेश करण्याच्या अगोदर आपण ती गोष्ट आचरणामध्ये आणलेली असते का? नाही महाराज. घरातल्या कर्त्या माणसाला वाटतं घरातल्या माझ्यापेक्षा लहान लहान माणसांनी चांगलं वागावं, पण घरातल्या कर्त्या माणसानं जर चांगलं वागलं तर लहान मनुष्य चांगला वागत असतो. गावातल्या कर्त्या मनुष्यानं चांगलं जीवन जगलं तर त्यांचा आदर्श घेऊन गावातली लहान लहान माणसं जीवन जगत असती. सांगण्याचा सुद्धा काय पाहिजे आपल्याला? अधिकार पाहिजे. अधिकार नसेल तर आपलं कोणी ऐकत नाही. बरोबर आहे, सांगण्याचा अधिकार पाहिजे. एक मनुष्य शेतामधून आला, थोडं लक्ष देऊन ऐका. एक मनुष्य शेतामधून आला, शेतामधून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाला, चहा वगैरे सगळं काही पाणी वगैरे घेतलं आणि पाणी वगैरे घेतल्यानंतर त्याला थोडं व्यसन करण्याची सवय होती. काय? बिडी पिण्याची सवय होती. त्याने खिशामध्ये हात घातला. माझ्याकडे लक्ष द्या. खिशामध्ये हात घातला, बिडी काढली. बिडी काढल्यानंतर या खिशामध्ये हात घातला. बिडी पेटवण्यासाठी काय पाहिजे? कोण म्हटलं रॉकेल? काय पाहिजे? माचीस पाहिजे. त्याने या खिशामध्ये हात घातला नागरे दादा आणि माचीस त्या ठिकाणी आत काही त्याला खिशामध्ये दिसली नाही. तेवढ्यामध्ये त्यानं विचार केला आता बिडी तर पेटवायची. काय पेटवायची? सांगण्याचा अधिकार कुणाला? या बिडी पेटवायची. 5 वर्षाचं पोरगं घरामध्ये अभ्यास करत होतं. बिचारा एकाग्रताप्रमाणे त्या ठिकाणी अभ्यास करत होतं. 5 वर्षाच्या पोराला त्यानं हाका मारली. बाळ्या, ए पिंट्या, ए बबल्या, इकडे ये बरं. हे जुन्या काळातली नावं झाली. आता बबल्यान पिंट्यान हे नावं राहिले नाही. आता महिलांनी पोरायचे लिस्ट भाऊ नावं आणली. पिलू, ए पिलू. अवर पोरायचे नावं जाऊ द्या. नवीन नवीन लग्न झालेल्या पोरी बी व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला लागल्यात नवऱ्याला पिलू. आणि लग्न झालं की मग कळतं पिल्या तर 1.5 क्विंटलचा आहे का नाही. नवीन निघलं महाराजे. पिलू बाळा तुमच्या टायमात होतं का? ओ चष्मेवाले बाबा म्हणली बायको या खांदेशी पिलू जेवायला वाढू का? होतं काय? नाही, नवीन काळ आहे महाराज. विठाला विठाला. हा पोराला आवाज दिला. बाळ्या बबल्या इकडे बर बेटा. पोरगा अभ्यास सोडून आलं. काय पप्पा? काही नाही, माझं थोडं काम ऐक बरं. काय? काही नाही, माझी माचीस संपली, एवढी बिडी घे आणि त्या ठिकाणी चुलीवरनं बिडी पेटून आण, गॅसवरनं बिडी पेटून आण. संध्याकाळची वेळ होती, आई स्वयंपाक करत होती, शेतातून आली होती माय माऊली. त्या बाळ्यानं बिडी घेतली. बिडी घेतल्यानंतर त्या ठिकाणी चुलीवर पेटवली. थोडं लक्ष देऊन आहे का? 5 ज्यूस इकडे लक्ष देऊन आहे का? बिडी चुलीवर धरली, पेटवली. पेटवल्यानंतर त्या बाळ्याला अनुभव नव्हता. कोणता? की बिडी अशी गोष्ट आहे वळल्याशिवाय पेटत, वळल्याशिवाय पेटत. जे पेतात त्यांना विचारा, वळल्याशिवाय पेटत नाही. त्या बाळ्यानं बिडी पेटवली आणि 2-3 त्या ठिकाणी 5-10 सेकंदाचा वेळ मध्यभागी गेला. तेवढ्यामध्ये बापाच्या हातामध्ये बिडी दिली. दिलेपर्यंत बिडी काय झाली? बिडी काय झाली? विजून गेली. तुम्हाला अनुभव आता प्यायचा आहे की नाही? बिडी विजून गेली. बरं, विजून गेल्यानंतर त्या ठिकाणी बापाची तलप होती. ती थोडं लक्ष आहे का तरुण मंडळी? बापाची तलप होती. बापाला सहन झालं नाही. काय बिडी पेटवती बाळ्या? अरे बिडी विजून गेली. काय समाजामध्ये वावरशील? काय राजकारण करशील? काय मत फोडशील? मूर्खा, नालायका, गाढवाच्या. म्हणून म्हणलं थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का? गाढवाच्या म्हटल्यानंतर बाप कोण झाला? बाप कोण झाला? सहज बोलतात हो लोक घरातल्या मुलाला, सहज बोलतात. बिडी सुद्धा पेटवता येत नाही. आता ते लहान पोरग, सगळ्याच्या नादी लागा तुम्ही, पण लहान पोरायच्या कधी नादी लागायचं नाही घरामध्ये. ज्यांच्या घरात लहान लेकरं आहे त्यांना विचारा ते किती विचित्र आहे. तुमच्या घरात 1-2 असन. मी 40 पोरायचा बाप आहे. हे जे पाठीमाग आहे ना असे 40 शंकरगडावर. एवढे विचित्र आहे महाराज, एवढे विचित्र आहे. सगळ्याच्या बुद्धीला बुद्धी लावायची, यांच्या बुद्धीला नाही. गावातलंच पोरग आहे बाबा, गावातलंच पोरं आहे देवानंद भाऊ संस्थेमध्ये. 15 दिवस झाले शाळेतच आलं नाही. आणि शाळेत आलं नाही. त्यानंतर जितू भाऊ त्या ठिकाणी मी त्याच्या वडिलाला फोन केला. पेपर आले म्हटलं मुलाचे जवळ, मुलांना शाळेत आणा. ते म्हटलं महाराज पोरगा ऐकणच. ते म्हणतं यायचंच नाही. म्हटलं संस्थेत नका आणू, पण शाळेत तर पाठवा, गावातल्या गावात. काय त्याचं नुकसान करता? सरला फोन केला. म्हटलं तुम्ही जा, ते माझ्याकडनं येत नाही. दुपारचा टाईम होता. लिंबाच्या झाडाखाली पोरं किती चॅप्टर आहे. लिंबाच्या झाडाखाली पोरगं बास टाकून बसलं होतं, आजोबाबरोबर खेळत होतं. आणि तेवढ्यामध्ये शिक्षक त्याला आणण्यासाठी त्याच्या घरी गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी आजोबानं शिक्षकाला बघितलं. शिक्षकाची गाडी आली. आल्यानंतर आजोबानं त्या पोराला सांगितलं, नाताला, लहान लहान मुलं किती चॅप्टर आहे, नाताला सांगितलं म्हणे बाळ्या आता शिक्षक आले, तुला शाळेत नेणार, मारणार. मी प्रेमानं उद्या शाळेमध्ये नेऊन घालतो. तू आता असं कर, मास्तर माझ्याजवळ येईपर्यंत घरात जाऊन लपून बैस म्हणे. काय कर? लपून बस म्हणे. लप लप घरात जाऊन लप. पोरानं बघितलं मास्तर तर आले, पण आजोबाला सांगितलं बाबा तुम्हीच लवकर उठा घरात जाऊन लपा. कोण सांगितलं? पोरानं. आजोबा तुम्हीच लपा.
आजोबा म्हणे मी का लपू, मी सांगतो म्हणे नंतर मास्तर येण्याच्या अगोदर फक्त तुम्ही लपा. म्हातारा म्हणे तू त्या ठिकाणी शाळेत गेला नाही, मी का लपू. पोरानं सांगितलं मी मास्तरला खोटं बोलून सुट्टी काढलेली. म्हणे कशाची, तुम्ही याच्यासाठी लपा, मी मास्तरला सांगितलेलं माझा आजा मेला. कोण मेला, माझा आजा मेला, आणि तो मेल्यामुळं मला सुट्टी पाहिजे. तुम्ही जर जिवंत दिसली तर मास्तर मला मारल. म्हणजे जिवंतपणी सुट्टीसाठी म्हातारं मारलं पोरानं. एवढे चॅप्टर पोर आहे बा. विठाला विठाला पोरग तसं बिडी पेटवता आले नाही. पोराने विचार केला आता बिडी विजू द्यायची नाही. पोरग परत बिडी घेऊन गेलं. माझे पप्पा मला बोलले, बिडी घेऊन गेलं आणि विजवली. विजवल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं त्या दिवशी बिडी विजवली, पेटवली. पोरं लक्ष नाही का, चुलीवर त्या दिवशी बिडी पेटवली, तर अजून विजू दिली नाही. लक्षात नाही का, अजून विजू दिली नाही. बिडी विजायला लागली चौकटीजवळ की सुरका मानायचं. 2 सुरके मारले आणि 3ऱ्या सुरक्याला बापाच्या हातामध्ये बिडी दिली आणि बापाच्या तोंडावर येऊन धुपण हाणलं. आणि बापाला कळालं बाळ्यानं बिडी ओढली. तेव्हा बाप मुलाला उपदेश करतोय, आता सांगतोय काय, बाळू बिडी पिऊ नये, बिडी पिणं वाईट आहे, बिडीनं शरीर खराब होतंय, हृदय खराब होतंय. तेव्हा बाप मुलाला सांगितल्यानंतर बाळू आता बापाला सांगतो, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी सुद्धा तुम्ही बिडी सोडली. ए बाप हो, तरी सुद्धा तुम्ही बिडी सोडली. आणि बाबा मला उपदेश करता बिडी पिऊ नका. माझा दृष्टांत संपला. बापाला जर वाटत असन घरामध्ये मुलांना निर्व्यसनी राहावं, बापाला जर वाटत असन आपल्या मुलांना निर्व्यसनी राहावं, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये, तर बाप ज्या मुलाला उपदेश करतो त्या मुलाच्या अगोदर बापाला स्वतःच्या जीवनातले व्यसन काय करावं लागल, अगोदर काढून टाकावं लागल. तेव्हा तुमचा मुलगा तुमचा उपदेश ऐकल. तसं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जे दुसऱ्याला उपदेश करतो, उपदेश करण्याच्या अगोदर कोणती गोष्ट आचरणामध्ये आणतो आणि नंतर समाजाला अधिकारानं सांगतो. विठाला विठाला एक गोष्ट जर बघितली, तुम्हा मला सांगण्याचा जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अधिकार आहे का. तुकाराम महाराजाचा अधिकार जर पाहिला तर तो वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा आणि एराणी व्हावा भारमाता, किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, एवढा अधिकार. अधिकार या शब्दाचा अर्थ काय, आधी कर नंतर सांग. बरोबर आहे, आधी कर. कोणती गोष्ट जीवनामध्ये गावामध्ये जगत असताना स्वतः आचरणात आण, नंतर दुसऱ्याला उपदेश कर, नंतर ज्ञान पाजळ. बरोबर आहे. म्हणून अधिकार या शब्दाचा ते आधी कर नंतर सांग. तुकाराम महाराजाचा अधिकार जर पाहिला तर तुका आकाशा एवढा. ते तुकाराम महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश करतात, सांगतात, तुमच्या आमच्या हिताचं सांगतात. काय सांगतात बाबांनो, ऐका ओ वजरकर ऐका. अनमोल किमतीचा नरदेव भगवान परमात्म्यांनी तुम्हाला आणि मला दिला. बरोबर आहे. हा गेल्यानंतर परत भेटणार नाही. किती पैसा दिल्यानंतर परत भेटणार नाही. म्हणून महाराज म्हणतात हा एकदाच आहे. ऐका महिला मंडळी, हा एकदाच आहे, परत भेटणार याची गॅरंटी नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा वायाला घालू नका. आणि हा वायाला घालायचा नसल तर संसारामध्ये राहून तुम्ही विठ्ठल आलं भजा अभंगाचं पहिलं चरण सांगतो. फक्त इंदोरीकर महाराज आहे. बरोबर आहे. सगळे तरुण मंडळी त्यांच्यावर प्रेम करतात की तेवढं चांगलं कार्य आहे त्यांचं, त्यांच्या घरी गेल्यावर कळतं. पण आमच्या त्या इंदोरीकर महाराजाकडून कोरोनाच्या वेळेस त्याच्या अगोदर एकच शब्द चुकीचा गेला होता. त्या तृप्ती देसाईने किती प्रकरण गाजवलं होतं, जेलामध्ये घालेपर्यंत गेली होती ती बाई. बरोबर आहे. आता दिसती का कुठं, नाही. म्हणून मनुष्य जीवन किती चांगला जगला, गावामध्ये किती लोकांवर उपकार केले, किती लोकांना आधार दिला, लोक हे लक्षात ठेवत नाही. फक्त हा चुकला कुठं, आणि चूक ध्यानात धरतात. म्हणून चूक ध्यानात धरू नका. हे चांगलं किती जीवन जगतो हे ध्यानामध्ये धरा. मी सांगितलं 2 तास कीर्तन करणं फार अवघड आहे बाबा, फार अवघड आहे. काही लोकांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. तुमची तर सुशिक्षित मंडळी बोलणारी माईकवर, काही बोलायचं धाडच असतं का माईकवर, नाही. एका ठिकाणी माझं कीर्तन होतं, अनुभवातलं सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. कीर्तन होतं, कीर्तन संपलं, मी खुर्चीवर बसलो. एक जण आभार प्रदर्शन करायला, कशाला आभार प्रदर्शन करायला, माझ्या समोर उभा राहिला आणि माईक घेतला आणि लगेच आभार प्रदर्शन चालू केलं. थोडं लक्ष द्या. तो काय म्हटलं तर, आज आपल्या गावामध्ये सतीश महाराज डोयपोडे शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा महाराजांनी येऊन चांगल्या प्रकारे कीर्तन रूपी सेवा पार पाडल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सतीश महाराजांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि याच ठिकाणी थांबतो. म्हणलं पिस्तुल्या माईक डोक्यात घालेल, मी जिवंत आहे ना, अजून ले कीर्तन करायचे, मला वजरलं द्यायचं होतं अजून. विठाला विठाला हा 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 जाऊ द्या. पण मंडळी चांगली, साऊंड सिस्टीम चांगली, वाह एक नंबर आहे सगळे, वाह. जाऊ द्या. काय चाललं होतं आपलं,
म्हणा तुला कशाला आणलं, तेच सांगायला आणलं. रात्री त्या कन्नडला कीर्तन होतं वारकरी बाबा, आणि एक आजीबाई चांगलं कीर्तन ऐकायची, त्या नथीवाल्या आजीसारखी. मंजुळाबाई इकडे बघा, चांगली कीर्तन ऐकायची आजीबाई. आणि थोडं विसरलो बा मी, म्हटलं आजी काय चाललं होतं माय आपलं. म्हातारीने 5 मिनिटं विचार केला आणि म्हणे माझ्या ध्यानात ते काय चाललं होतं. म्हटलं सांग ना माय काय चाललं होतं. तो म्हातारी राहिली मला म्हणे सांगते, पण कीर्तनाचे अर्धे पैसे मला देशील का. म्हटलं मला काय पुरतं, मलाच 15 देणार आहे, आणि त्यातले 7.5 तुम्हाला द्यायचे म्हणजे अवघड आहे. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, तुम्हा आम्हाला उपदेश करतात, तुमच्या आमच्या हिताचं सांगतात. तुकाराम महाराज काय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. थोडं लक्ष देऊन चिंतन ऐका आता. महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठल आलं भजा, कारण विठ्ठल आलं भजण्यासाठी हा अनमोल किमतीचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला. देवे दिला देव भजना गोमाटा, आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी आणि चांगलं कर्म करण्यासाठी भगवान परमात्म्यांनी तुम्हा आम्हाला हा जन्म दिला. म्हणून महाराज म्हणतात हा वाया घालू नका. एका साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला सांगत आहात की तुम्ही विठ्ठल आलो भजा, देवाचं चिंतन करा, अन्नदान करा, देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा, चांगलं जीवन जगा. आम्ही जर चांगलं जीवन जगलो नाही, अन्नदान केलं नाही, सप्ताहामध्ये वर्गणी दिली नाही, एखाद्या गरीबाला मदत केली नाही, नवे तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही विठ्ठल आलं भजा, आम्ही जर विठ्ठल आलं भजलो नाही तर महाराज म्हणतात तुम्हाला सांगा ना महाराज, सांगा ना. नाही तरी गेला जनवाया, नाही तरी गेला जन्मवाया नाहीतरी जन्मवाया नाहीतरी सांगत तू मासी भजारे विठ्ठला. 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 नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया. बरोबरी दुरावते दुरी, महाराज म्हणतात मी सांगतो ते जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमचा जन्म वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. माझा एक प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. मी सुरुवातीला सांगितलं महिला मंडळी पुरुष मंडळी, हा जन्म वायाला घालण्यासाठी नाही. बरं थोडं लक्ष द्या ऐका, चिंतन आता 10 मिनिटं. हा जन्म वायाला घालण्यासाठी नाही. मायबाप ऐका रे ऐका, एकदाच आहे. आपले पूर्वज गेले परत दिसले. बरं किती पैसे दिल्यानंतर हा परत भेटल दादांनो तुम्हा आम्हाला, किती गोण्या पैसे टाकल्यानंतर परत भेटल नाही दादा. ऐका एकदाच आहे बरं, परत भेटणार नाही. चांगलं जीवन जगा. महाराज म्हणतात परत भेटावा असं वाटत असेल तर एक योनी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारा मग लागे. एका योनीमध्ये कोटी वेळ जन्म घ्यावा लागतो. मग मांजर असल, कुत्रा असल, गाढव असल, तुम्ही आणि मी सगळं फिरून आलोय. जे जनावर तुम्हा आम्हाला दिसतात ना, पशु पक्षी सगळं हे फिरून आलो. ज्या वेळेस तुमचं आणि माझं पाप आणि पुण्य समान झालं तेव्हा भगवान परमात्म्यानं हा नरदेव तुम्हा आम्हाला दिला. आपल्याला मिळाला हो, पण कळाला नाही. ऐकताय ना तुम्ही? ज्यांना कळाला ते माझे छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्यांना कळाला ते भगवान बाबा झाले, ज्यांना कळाला ते गजानन बाबा झाले, ज्यांना कळाला ते माझे माऊली झाले. ज्या दिवशी त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, ज्या दिवशी त्या ठिकाणी सज्जनांनो आपल्याला मिळाला, पण ज्या दिवशी या मंडपातील प्रत्येक पुरुषाला कळल ना की हा नरदेव कशासाठी दिला, त्या दिवशी आपले सुद्धा मंदिरा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐका. म्हणून कळाला पाहिजे नेमका कशासाठी दिलाय. म्हणून महाराज म्हणतात हा जन्म एकदाच आहे, वायाला घालू नका. महिला मंडळी मला सांगा, वायाला घालण्यासाठी काय दुकानातली साखर आहे माय, संपल्यानंतर परत आणायची? हे का गोड तेल आहे माय, संपल्यानंतर परत आणायची नाही. बरं एकदाच आहे. महाराज म्हणतात एवढा अधिकार कमवा गड्या. ऐका रे पुरुष मंडळी, ऐका.
सप्ताह म्हणजे कीर्तन म्हणजे काही मनोरंजन नाही, टाइमपासचा विषय नाही. आमच्यासारखे महाराज लोक श्रीमंत करण्यासाठी सप्ते करू नका, पाया पडतो तुमच्या. आमच्यासारखे महाराज लोक श्रीमंत करण्यासाठी सप्ते करू नका. आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. काल्याच्या दिवशी तरुणांनी इथं येऊन 10-5 जणांनी माळी घातल्या पाहिजे, आपले व्यसन या ठिकाणी टाकले पाहिजे. बरोबर आहे की नाही? याचं नाम आहे सप्ताह. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एकदाच आहे, परत भेटणार नाही रे तरुण मंडळी. ऐका, नको त्या गोष्टीच्या नादी लागून हे शरीर खर्च करू नका. बरं, एकदाच आहे दादा, पैसा दिल्यानंतर परत भेटणार नाही. अशी योग्यता कमवा, असं जीवन जगा रे, असं जीवन जगा, असं जीवन जगा, अशी योग्यता कमवा. एवढे मोठे व्हा की रस्त्यानं जरी आपण चाललो ना गड्या, हजारो लोकांनी आपल्याला वाकून जे हरी आणि नमस्कार घातला पाहिजे. अशी योग्यता कमवा, एवढा अधिकार बनवा. वाजवा टाळी, चांगलं आहे ते, चांगलं आहे. वाजवा, जोरात वाजवा. मी जे सांगतो ते चांगलंच वाजवा. काय टाळ्या वाजवता, काल कन्नडच्या टोळ नाक्यावर ऐकल्या अशा. जरा जोरात वाजवा हो, वाजवा जोरात. असं इकडे लक्ष दे, दाद दिली पाहिजे. म्हणून असं जीवन जगा. रस्त्यानं जरी आपण चाललो ना, हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. किंवा या जगामध्ये आपण निघून गेलो तर कळल त्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे. हा मनुष्य गावामध्ये होता, यानं त्या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, आमच्या गोरगरिबाच्या मदतीत धावला. नाही तर असं जीवन जगू नका रे वजरकर. आपण गेल्यानंतर लोकांना बोट मोडले पाहिले, बरं झाली कटकट गेली. असं जीवन जगू नका, एवढं कृतज्ञ जीवन जगू नका. आपण गेल्यानंतर ज्याला बातमी कळल त्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे. अधिकार या जन्माला तुम्हा आम्हाला मिळवता येतो. बरं, रडलं पाहिजे लोकांनी आपल्या नावानं. परवाच्या कीर्तनात असं सांगितलं, एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं सकाळचं, आणि देवान सांगितलं एका कीर्तनामध्ये, असं जीवन जगा. इकडे लक्ष द्या की आपण जगामधून निघून गेल्यानंतर हजारो लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. कीर्तन संपलं, एक मनुष्य माझ्याजवळ आला, म्हणे महाराजले बोंबलू बोंबलू सांगत होते कीर्तनात, आपण गेल्यानंतर लोकांनी रडलं पाहिजे, अन्नदान करा, चांगलं जीवन जगा. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्या नावानं रडलंच पाहिजे. म्हटलं, म्हणे मग कशासाठी वजर सारखा सप्ताह, अन्नदानन? म्हटलं काय करतो मग, कशाला चांगलं जीवन जगायचं? म्हणे आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्या नावानं रडलंच पाहिजे ना. म्हटलं म्हणे काहीच नाही, त्याच्यासाठी एकच करायचं. म्हटलं काय करतो? काय नाही म्हणे, जिवंत असताना सगळ्याकडून व्याजान पैसे घ्यायचे, अन्न देतच मरून जायचं. नाही लोक आपल्या नावानं रडले तर मग काय म्हणे, लोकच रडत नाही, त्याच्या बायका बी रडत म्हणे, बोंबलू बोंबलू विठाला विठाला. त्याला जीवन म्हणत नाही. महाराज म्हणतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम रूपानं लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. बरोबर आहे, उत्तम रूपाने लोकांनी आपली कीर्ती कानावर ऐकली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांना जाऊन 325 वर्ष झाले, आजही आपण नाव घेतो का नाही? माझ्या माऊलींना जाऊन समाधिस्थ होऊन त्या ठिकाणी किती 725 वर्ष झाले, आजही आपण नाव घेतो का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन कितीतरी वर्ष झाले, आजही आपण त्यांचं नाव घेतो का नाही? ही कीर्ती उत्तम आहे. उत्तम रूपानं माणसाचं नाव मागं राहिलं पाहिजे. असं काव कमवा. विठाला विठाला. हा जन्म वायाला घालण्यासाठी नाही, एकदाच आहे. ऐका, मनामध्ये जर आणलं पुरुष मंडळी तुम्ही, मला देव व्हायचंय देव, तर मनुष्य देव सुद्धा होऊ शकतो. बरं, कोण होऊ शकतो? देव. महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती तरी का चित्ती न धरावा. देव सुद्धा होता येतं पुरुष मंडळी, तरुण मंडळी. आपल्याला काय होता येतं? देव. पण आपण देव नाही होत, आपण नवरदेव होतो. काय होतो? नवरदेव. 20 वर्षापासूनच तयारीला लागतो. पण आता किती तयारी करा तुम्ही? आता 4-2 महिन्यात आता झाले तर 1-2 लग्न. लोक असे वाट पाहून बुंदीची. पण बुंदी फक्त आता महाप्रसादाच्या दिवशी कच्चून खाऊन घ्या, पुढं काही मेळ नाही. लक्ष देऊन ऐका, देव झालं पाहिजे. पण देव होणं एवढी सोपी गोष्ट नाही, थोडं ट्रबल द्या. देव होण्यासाठी हा नरदेव महिला मंडळी, पण देव होणं सोपी गोष्ट नाही. जाऊ द्या गड्या, देव होऊ नका, संत तरी व्हा ना. काय व्हा? संत म्हणून जीवन जगा. तुकाराम महाराज संत झाले नाही, लक्ष देऊन ऐका. गजानन बाबा संत झाले नाही. माणसानं संत झालं पाहिजे, पण संत होणं बी सोपी गोष्ट नाही. बरं, स्वतःची बायको जरी वारली तर म्हणावं लागतं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आमच्या तुकोबरायची एक पत्नी वारली. कोण वारली? पत्नी माहिती आहे का तुम्हाला? पत्नी घरापुढं पेटवायची पत्नी नाही, ती पणती आहे. पत्नी वेगळी. कोणती? आपली वाईफ. नवीन शब्द आहे, वाईफ. असे बोलते लोक महाराज, अशी हवा गेली पाहिजे. हवा, ते राऊत बाबाले भारी सांगतात, वाईफ. असं हवा गेली तेव्हाच त्या शब्दाला इंटरेस्ट येतं बोलायला. वाईफ आहे का नाही? बायको
आपल्या भाषेत बायको. बायको जरी वारली तुकाराम महाराजाची, तर तुकाराम महाराजांनी काय शब्द वापरले? बरे झाले देवा, निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे. बायको वारली तर तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं. याचं नाव काय आहे? संत. आपल्याकडनं शक्य आहे का एवढा त्याग? बोला बोला, शक्य आहे का? नाही. जितो भाऊ, एवढ्या पुरुष मंडळीपैकी जर घरी येऊन एखाद्या म्हाताऱ्याला फोन आला, तुमची म्हातारी गेली, जाऊ नये कालावेपर्यंत, पण गेली तर म्हातारं कीर्तन ऐकल का हो? बोला ना. बरं, कीर्तन ऐकलं असतं म्हाताऱ्यानं, किंवा म्हाताऱ्या रडत रडत सुद्धा जाऊ शकतं घरी, बरोबर आहे. पण जाऊ द्या मग रडत रडत, पण म्हातारीचं म्हाताऱ्यावर खरं प्रेम असतं का? बोला बोला. बायकोचं नवऱ्यावर संसारामध्ये खरं प्रेम असतं का? पत्नीचं पतीवर संसारामध्ये खरं प्रेम असतं का? आता माझ्या समोर सगळे काय नामदेव शास्त्रीच बसले काय? संन्यासी ब्रह्मचारीच बसले काय? नाही महाराज, हे संसारिक जीवन आहे. किती प्रेम करा बायकोवर, किती प्रेम करा. ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, माणसं ऐका, तीच बायको म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट पाहते. महाराजाचे शब्द, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, बाईल म्हणे खरे. पत्नीचं पतीवर किती प्रेम असतं. ज्या पत्नीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, पुरुष मंडळी ऐका, तीच पत्नी म्हातारपणामध्ये काय म्हणते? हे म्हातारं मेलं तरी चालतं, यानं थुंकून थुंकून काय नासवलंय? घर नासवलंय. स्वतःची पत्नी म्हणते. बरं, बायकोचं खरं प्रेम असतं नवऱ्यावर. किती वर्ष? किती वर्ष? 2 वर्ष. नवीन नवीन ले मजा. कीर्तनकार जरी असला ती इस्त्रीचे कपडे, घरी गेल्यावर गरम गरम पोळ्या आता हातान घेऊन खावं लागतं रे मायच्यानं. ले दही लक्ष देऊन आहे का? कोणाचं हेच आहे, आमचाच नाही, तुमचा बी बाजार त्योच आहे, बरोबर आहे की नाही? नवीन नवीन. मला सांगा, सुरुवातीचं पत्नीचं जेवढं पतीवर प्रेम असतं तेवढं एक मुलगा झाल्यावर असतं का? बोला ना. अरे तुम्हाला मुलं झाले का नाही? नसन झालेत घ्या मलवटीत. ज्या माया नावाची प्रॉपर्टी कडून तुम्ही जा भगवानगडावर. आहे का नाही? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीचं प्रेम खरं नसतं असलं तरी 2 वर्ष. माझे गुरुवर्य नेहमी सांगायचे आम्हाला पाठामध्ये, पोरो, संसारिक मनुष्य किती श्रीमंत असू द्या, संसारात माणसाचा संसार करत असताना जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची संसारामध्ये इज्जत कमी होते, किंमत कमी होते. आणि परमार्थिक माणसाचं जसं जसं वय वाढतं तशी तशी त्याची इज्जत सुद्धा वाढत असते. लक्ष देऊन ऐका. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, बायकोचं खरं प्रेम हे फक्त स्वार्थी असतं. सब पैसे के भाई दिल. गावातले लोक कुठपर्यंत मानतात हो तुम्हाला? पैसा आहे, पद आहे तोपर्यंत. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं रे अपने भाई. चलना गा जोवरी मनती माझा, जोवरी चलना जोवरी मनती माझा, लहान थोरे देह सुखाची आकादा, मनती लहान थोरे सुखाची आकादा, मावळली आला बाबूला जा, ते माने जा, ओची देह नोहे दोजा, कैसा विपरीत तोची देह नोहे ओ बडी होते मदाला, बडी होते मदाला, ओम दो रे बडी होते मदाला, ओम दो रे बडी होते मदाला, हम दो जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा चलन. म्हणजे पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देतात भाऊ, बरोबर आहे. म्हणून बायकोचं प्रेम जरी असलं तर 2 वर्ष. नवीन नवीन एकदा का त्या मायमावलेला मुलगा झाला की अर्ध प्रेम जातं मुलावर, अर्ध प्रेम राहतं पतीवर. असंच आहे ना पुरुष मंडळी? अर्ध प्रेम मुलावर, अर्ध प्रेम पतीवर. आणि मुलगा मोठा झाला, त्याचं शिक्षण झालं आणि त्याला नोकरी लागली, आणि नोकरी लागल्यावर बकरी म्हणजे छोकरी आली की मग बा त्याला जर मुलगा झाला की नंतर म्हातारीचं अर्ध प्रेम नातवावर, अर्ध प्रेम मुलावर, मग म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर. होय ढोरायकड तो डब्बा पार्सल येईन तिकडं. किती प्रेम कर म्हातारीवर, म्हातारेपणी हेच हाले. विठाला विठाला. हा म्हणून मी हे सांगत होतो, संत होणं सोपी गोष्ट नाही. बायको जरी वारली तर म्हणावं लागतं बरे झाले देवा निघाले
दिवाळीन बरे या दुष्काळे पिढा गेली. हा तुकाराम महाराजाचा परमार्थ आहे. आपण संत होऊ शकत नाही म्हणून संत होणं सुद्धा अवघड आहे. जाऊ द्या गड्या, आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा, लक्ष देऊन ऐका. देव होऊ नका, ऐका पुरुष मंडळी ऐका, थोडा आवाज द्या. देव होऊ नका, संत होऊ नका, चांगला माणूस म्हणून जीवन जगा. आज चांगल्या माणसाची गरज आहे बरं पुरुष मंडळी, चांगल्या माणसाची गरज आहे. जी माणसं आपल्या गाडीत बसतात, जी माणसं आपल्या सोबत खातात, जी माणसं आपल्या घरामध्ये आपल्या ताटात खातात, जी माणसं आपल्याला मोठेपणा देतात, तीच माणसं साईडला जाऊन आपली निंदा करतात. बरोबर आहे? तीच माणसं ओळखायचं शिका. महाराजांनी सांगितलं बहु अवघड आहे संत बेटी, संत तर फार दूर राहिले. माणसं ओळखता आले आपल्याला. कुणाला? माणसं आपल्याला ओळखता आले पाहिजे. तुम्हाला अनुभव असेल, बरोबर आहे की नाही? जी माणसं आपल्या सोबत राहतात तीच माणसं आपली निंदा करायला लागले, टवाळी करायला लागले, आपल्याला खाली ओढायला लागले. हा आमचा अनुभव आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका आणि सावधान जीवन जगा. आज चांगला माणूस होण्याची गरज आहे. कुणाला म्हणायचा चांगला माणूस? किसी के कामो जो आहे उसे इंसान कहते हैं, पराया दुःख अपनाए उसे इंसान कहते. महाराज म्हणतात ना एका ठिकाणी, लक्ष देऊन ऐका, तुम्हाला फूल बनवून एखाद्याला सुगंध देता आला नाही तर देऊ नका, पण काटा होऊन कुणाच्या पायामध्ये पडू नका. लक्ष देऊन ऐका, एखाद्या गरीबाची झोपडीचं स्लॅब टाकता आला नाही रे माझ्या दादांनो तर टाकू नका, पण एखाद्याचे गरीबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. चांगला माणूस होणं गरजेचं आहे दादा. अरे कधीतरी मंदिरातल्या एखाद्या दगडाकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. आपण गजानन बाबाचं, भगवान बाबाचं, माऊलीचं, तुकाराम महाराजाचं, नाथ बाबाचं मंदिर बांधतो. बरोबर आहे? बांधतो का नाही? 5-5, 10-10 कोटी रुपयाचं, 5-5, 4-4 लाखाचं मंदिर बांधतो. आणि ज्या मंदिरामध्ये जी मूर्ती स्थापन करतो, स्थापन करण्याच्या अगोदर ब्राह्मणांचा मंत्रोच्चार होण्याच्या अगोदर तो दगडच असतो. काय असतो? बोला काय असतो? दगड असतो. स्थापन केल्यानंतर त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. त्याच्यामध्ये प्राण संपन्न होतो. लक्ष देऊन ऐका. अरे एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तो देव किंवा संत बनून राहतो. आपण दया दुधाना अभिषेक करतो. बरोबर आहे की नाही? हजारो वर्ष एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव किंवा संत बनून राहतो. माझ्या दादांनो, त्याच मंदिरामध्ये आपण दररोज 2 टाइम दर्शनासाठी जातो रे, पण चांगला माणूस म्हणून जीवन जगत नाही. म्हणून ऐका, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. ज्या ठिकाणी जाऊ दादा आपण त्या ठिकाणी मंदिरासारखं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. टाळकरी मंडळी बोला. तुकाराम महाराज साधना करण्यासाठी भोराड्यावर गेले, मंदिर झालं नाही. तुकाराम महाराज भामचंद्रावर गेले, मंदिर झालं. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर साधना करायला गेले, मंदिर झालं तुकाराम महाराजाचं. असं जीवन आपण जगलं पाहिजे. याला म्हणायचा चांगला माणूस. आणि असा माणूस म्हणून जरी महाराज म्हणतात तुम्ही जीवन जगला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला. नाही तरी गे मृदंगाच्या चाटला आवाज द्या. जन्म वाया नाही तरी गे. सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया. हरिता बरोबरी दुरावती, हरिता बरोबरी दुरावती दुरी. महाराज तुम्ही माणूस म्हणून जरी जीवन जगलात नाही तरी गेला जन्म वाया. पण आपला असं झालंय महाराज, जन्म तर वायाला चाललाय पण जीवन सुद्धा कळू राहिलं नाही. आपण जर म्हटलं ना एखाद्याला माळ घाला, काय करायची माळ? बरं जे देव करायला लागले लोक तैलही नाव ठेवतात. बरं जे काहीच करत नाही तैलही ठेवतात. बरोबर आहे? आपला असं झालंय, संसारही नीट नाही आणि परमार्थही नीट नाही. तुकाराम महाराजाची अवस्था अशी झाली होती. महाराज म्हणतात देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकाराम महाराज म्हणतात माझीच अशी अवस्था झाली होती, मध्यभागी कोपला पाटील गावीची ही लोक, आणि आता मज भीक कोण घाली.
तुकाराम महाराजाची एक पत्नी अन्न न करता मेली तरी लोकांनी अन्न दिलं नाही, अवस्था तुकोबरायाची झाली होती. आपलं तसंच आहे कधी कधी, देव नाही संसार नाही. महिला मंडळीची परीक्षा घेतो थोडी, मला माझ्याकडे लक्ष द्या. अय गंगूबाई इकडे बघ, मला सांगा महिला मंडळी, आपला देवही नाही संसारही धड नाही, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? बोला ना, काय श्रेष्ठ आहे? माळ. बरोबर आहे, टाळी वाजवा एकदा महिला मंडळीसाठी. परमार्थिक महिला आहे तुमच्या इथल्या, वा. मला डबल सांगा महिला मंडळी. पुरुष मंडळी तुम्ही आहे का बरं? घरच्या लक्ष्मी काय म्हणायल्या? माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? जोऱ्यात बोला. काय? मला ऐकायला येत नाही, मग एक गुलूब गेलेलं आहे. जोऱ्यात बोला. काय? माळ. मला सांगा, मेल्यानंतर तुमच्याकडे माळ काढतात का सोनं काढतात? माळ काढतात का? मग माळ श्रेष्ठ आहे का सोनं श्रेष्ठ आहे? माळ श्रेष्ठ आहे. मग माळ घ्या आणि सोनं द्या. ही काय? माळ घ्या आणि सोनं द्या ना, असं सांगितलं वडगाव मध्ये. म्हणून त्या आजीने मला अंगठी दिली, तुम्ही बघितलं असेल. परवाच्या दिवशी, काल्याच्या दिवशी हे होते, या कीर्तनात सांगितलं, म्हातारी उठली 5 ग्रॅमची अंगठी माझ्या मोठात घातली. जितो भाऊ शपथ, बरं खोटं बोलत नाही, मी घरी ठेवली ती. आज एकदानी काढली होती, आजी एकदानी काढली होती. हो, आजी एकदानी काढली होती म्हातारीने द्यायला. म्हटलं माय नको, अंगठी घातली. किती प्रेम समाज करतो आपल्यावर, किती समाज प्रेम करतो. आणि लोकांनी फोन केल्यानंतर जर आम्ही 1000 रुपये कमी करत नसेल तर नरक यातना का भोगावं लागणार नाही आम्हाला? काय पाहिजे याच्यापेक्षा महाराज? मी रडलो महाराज त्या दिवशी. 5 ग्रॅमची अंगठी म्हातारीने अगोदर एकदानी काढली, असंच म्हटलं तर हेच चाललं होतं, हाच विषय. एकदानी काढली, म्हटलं माय नको. हे चोपदार होते तिथं. म्हातारी उठली, रायमुलकर साहेब होते, पंजाब डग साहेब होते काल्याच्या कीर्तनात, आणि 5 ग्रॅमची अंगठी माझ्या हातामध्ये घातली. काय प्रेम करावं अजून समाजानं, काय प्रेम करावं? आणि एवढा समाज जर प्रेम देत असेल आणि आपण समाजाचा थोडा जरी विचार करत नसेल तर आम्हाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगल्याशिवाय पर्याय नाही महाराज. विठाला विठाला. माळ श्रेष्ठ आहे, पण सोनं सुटतं का? नाही सुटत. लक्षितून आहे का? आता यायचं जाऊ द्या. परमार्थ श्रेष्ठ आहे, पण संसार सुटतो का? नाही सुटत. आता तुमचं घेतो. बाबा गावातलेच तुम्ही म्हणशील नाक याच्या पुढे बसलो गड्या आज. तुम्ही म्हणसाल, पण आहे का बोलून चालून कीर्तन आहे. तुम्ही आता इकडं कोणतं गाव आहे तुम्हाला जवळ? बाजार कुठला आहे तुम्हाला? लोणार धरत चला. तुमची गाडी पंक्चर वगैरे झाली, गाडी माहिती आहे फटीफटी, गाडी पंक्चर झाली, पेट्रोल डिझेल संपलं, तुम्ही पायी रस्त्यानं चालले. आणि पायी जात असताना तुम्हाला एका रस्त्याच्या कडेला 2 मूर्त्या सापडल्या. किती मूर्त्या? बोला बोला जोरात. किती? 2 मूर्त्या तुम्हाला सापडल्या. एक मूर्त राजा रावणाची होती, देवानंद भाऊ, आणि एक मूर्त रामाची होती. कुणाची होती? एक मूर्त रामाची होती आणि एक मूर्त रावणाची होती. तुम्ही कोणती मूर्त उचलसाल? रामाची. टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. वा, छान उत्तर दिलं, ताईट. कोणाची? रामाची मूर्त उचलसाल. नक्की रामाची? शेजारी बघा बरं, नक्की रामाची? वा वा. पण ऐका, आता रामाची मूर्त तुम्ही उचलसाल, पण ऐका, रामाची मूर्त लोखंडाची होती आणि रावणाची सोन्याची होती. आता कोणती? अवकाशाची रामाची. मी जरी असलो तर रावणच उचलणार आणि सोन्याच्या दुकात नेणार. बरोबर, हे म्हणायचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? विठाला विठाला. काय नाही, रामाची गिमाची काही नाही, हे सोनं रावणच उचलणार लोक. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन आहे का? म्हणजे आपला संसारही नीट. आवडतो परमार्थ, करा वाटतो परमार्थ, सुख आहे परमार्थात, पण संसार सुटत नाही. म्हणून आपल्याला सुख समाधान मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही थोडं लक्ष द्या. अनमोल किमतीचा नरदे दिला हा वायाला घालू नका. वायाला घालण्यासाठी नाही महाराज. आम्ही जर नाही विठ्ठलाला भजलो, नाही देवाचं चिंतन केलं, फक्त आपल्या संसाराचा विचार केला, आमच्या संसाराचा, आमच्याच रक्ताचा विचार केला, तर महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या संसाराची जेवढी भरोवरी कराल तेवढं म्हातारपणी तुम्ही देवाच्या पायापासून दूर जाल. आणि एक दिवस असा पश्चाताप करावा लागेल तुम्हाला, अशी वेळ येईल की या भवसागरामधून तुम्हाला काय करावं लागल? वाहून जावं लागल अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी. वा वा वा. पहिल्या चरणात महाराज सांगतात तुम्ही विठ्ठलाला भजा. महाराज आम्ही नाही तुमचं ऐकलं, आम्ही विठ्ठलाला भजणार नाही. महाराज म्हणतात मग ऐका, करिता बरोबरी दुरावसे दुरी. तुम्ही फक्त संसाराची बरोबरी केली, 4 भिंतीतल्या आतल्या लोकांचा विचार केला, गावातला परमार्थ नाही, मंदिर नाही, माझं कुटुंब, माझ्या रक्ताची माणसं, गावातल्या सुखात नाही, दुःखात नाही, फक्त असं जीवन जर तुम्ही जगले तर करिता बरोबरी दुरावसे दुरी. देवापासून दूर जाल आणि एक दिवस असा येईल भवाची पुरी वाहावसी. या भवसागरातून तुम्हाला वाहून जावं लागल. संसाराची बरोबरी केल्यानंतर संसार सुखाचा होतो का? माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला.
बरं, कुणाचा संसार आतापर्यंत सुखाचा झाला भरोवरी केल्यानंतर? राजा रावणाने एवढी भरोवरी केली, त्याचा सुद्धा संसार सुखाचा झाला नाही. तेवढी भरोवरी आपण करू का साहेब? करू का बाबा? नाही. बघा राजा रावणाची भरोवरी किती होती, किती ऐश्वर्य होतं, किती पैसा होता. 80,000 बायका होत्या पोर होत्याला. किती? एक भेटना आता. किती होत्या? किती भरोवरी होती संसाराची? 80,000 बायका, 1,00,000 पोर होते जितू भाऊ त्याला. किती? 1,00,000 पोरं, 80,000 बायका आणि 1,25,000 नातू. बरं झालं आपल्या परिसरात जन्माला नाही आला, आमदार आणि खासदार दुसरा नाहीच. एवढं मतदान घरातलं म्हटल्यानंतर एवढा राजा रावणाची प्रॉपर्टी होती. ऐका अजून महाराज म्हणतात 7 कोटी घरं त्याची सोन्याची होती. किती कोटी? पुरुष मंडळी किती कोटी? आपल्याजवळ काहीच नाही तर आपण लेवडे हाणतो. एक बांगी बायकून 2 हेडे बैल, बरोबर नाही? 1.5 गुंठा जमीन नाही तर आपण म्हणतो मी कोणाला काय समजतो राईक बाबा. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. 7 कोटी घरं सोन्याची होती त्याची. किती कोटी? 1 कोटी घरं काशी आणि तांब्याची होती. महाराज म्हणतात एवढा श्रीमंत रावण होता. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. सप्तनाम 7 आणि कांचन नाम सोनं. 7 कोटी घरं राजा रावणाची सोन्याची होती. त्याची संसारामध्ये भरोवरी झाली का? अजून ऐश्वर्य सांगतो राजा रावणाचं. ऐका 2 मिनिटं जर हा वारा बंद पडला, हा श्वास बंद पडला तर तुम्ही आणि मी कोणी जिवंत राहू शकत नाही. राहू शकतो नाही. तो वारा राजा रावणाची नगरी झाडण्यासाठी 2 टाइम यायचा. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या घरामध्ये, महालामध्ये, लंका नगरीमध्ये 2 टाइम दिवे लावण्यासाठी यायचा. ऐका उन्हाळ्यामध्ये मायबाप तुम्हा आम्हाला जर घाम आला तर घरामध्ये एसी आहे, फॅन आहे, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आहे, कूलर आहे. पण राजा रावणाला घाम आला तर चंद्र राजा रावणाला शीतलता देण्यासाठी यायचा. वरुण राजा सडा टाकण्यासाठी होता राजा रावणाच्या दरबारामध्ये. वरुण राजा ऐका तुम्ही आम्ही गणपती बाप्पाच्या चतुर्थ्या धरतो ना महिला मंडळी. गणपती बाप्पाच्या चतुर्थ्या गावरान तुपातले मोदकले मजा असते तुमची आहे का नाही? नाव गणपती बाप्पाचं संध्याकाळी कच्चून आणायचे चंद्र गेल्यावर, बरोबर आहे का नाही? त्या गणपती बाप्पाच्या चतुर्थी आपण धरतो. ते गणपती बाप्पा राजा रावणाच्या नगरीमध्ये गणपती बाप्पा राजा रावणाचे गाढवं वळायला होते. सोंडीवाले काय वळायला होते? गाढवं. एवढा दर्जेदार रावण त्याची भरोवरी झाली नाही. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. ऐका त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका त्याच्या संसारातल्या इच्छा होत्या काय? सुवर्णाला सुगंध आणील. सुवर्ण म्हणजे सोनं, सोन्याला सुगंध आणेल. कोणाची इच्छा होती? रावणाची. पूर्ण झाली का? नाही. आकाशापर्यंत पायऱ्या करीन. कशापर्यंत? त्याची इच्छा होती. आकाशापर्यंत पायऱ्या केल्या का? नाही केल्या तेच बरं झालं. काही माकडं खाली राहिलेच नसते, ऐक नाही. आकाशात येतो म्हणले असते मी पाहून काय येतं ले कटाळू बायकोला, बरोबर आहे की नाही? आकाशापर्यंत पायऱ्या करीन, सोन्याला सुगंध आणील. आणि 3री प्रतिज्ञा होती खारा समुद्रा गोड करीन. झाली का पूर्ण? नाही. करिता भरोवरी दुरावसे दुरी. त्याच्या जीवनात सुद्धा एक दिवस असा आला भवाची पुरी वहावसी. संसारामध्ये कुणाची भरोवरी होत नाही. विठाला विठाला. ठीक आहे महाराज तुमचं आम्ही ऐकलं. संसारामध्ये भरोवरी होत नाही. मग आम्ही संसार करायचाच नाही का? ऐका ऐका संसारिक माणसं आहे ना आपण. संसार करायचाच नाही का? महाराज म्हणतात संसारही करा पण संसार करता करता परमार्थी कार्य सुद्धा करा. असोनी संसारी जिव्हा वेगू करी. पण आपलं असं झालं मी सांगितलं संसारही नीट नाही परमार्थही नीट नाही. कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख वाटून गेलं पाहिजे. जी आमचे तुकाराम महाराजही संसारिक होते ना हो. नाथबाबांनी संसार केला ना हो. संसार करता करता या लोकांनी देवाला सुद्धा जिंकलं. तेवढं मोठेपण आपल्याला जीवनामध्ये कमावता येतं. पण आपण कधी दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत नाही. एखादा मनुष्य व्हायला गेला, मोठेपणा घ्यायला गेला, एखादा मनुष्य एखाद्याच्या संकटामध्ये गेला तर लोक त्यालाच नाव ठेवतात, बरोबर आहे? पण ऐका कोणी आपल्याला किती नाव ठेवू द्या बरं, तरुण मंडळी चांगलं कार्य करत असताना कधीच लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान तये टाई. कोणी निंदा कोणी वंदा आणि आमचा सोयीताचा धंदा. निंदा करणारी माणसं आपल्या जवळ असल्याशिवाय आपल्याला किंमत नाही. कळतं ना मायबाप? निंदा करणारी माणसं पाहिजे. गावामध्ये 4-2 डुकरं असल्याशिवाय गावाची साफसफाई होत नाही. विठाला विठाला. आणि सज्जन माणसाला तरी का किंमत आहे? गावामध्ये निंदा करणारी माणसं आहे म्हणून सज्जन माणसाला
किंमत आहे. कळतं तुम्हाला? सगळीच झाडं जर या जगामध्ये चंदनाची असती तर चंदनाच्या झाडाला किंमत राहिली असती का? नाही. कितीतरी झाडं गोड कडुलिंबाची आहे, येड्या बाबळीची आहे, म्हणून आज चंदनाच्या झाडाला किंमत आहे. म्हणून दुर्जन माणसं आहे म्हणून सज्जन माणसाला किंमत आहे. विठाला विठाला. हा, आपण आपलं चांगलं वागणं दुसऱ्यासाठी सोडायचं नाही. आपलं साधू संतांना सुद्धा त्रास झाला. तुकाराम महाराजा इतका त्रास आपल्याला आहे का हो? बोला. मंबाजी बोनं काट्याच्या काडी खाली मारलं. बरं जाऊ द्या तुकाराम महाराजाचा त्रास. तुकाराम महाराजाचा इतका त्रास तुम्हाला तर नाही, पण आमच्या सारख्या कीर्तनकाराला आहे का? आम्हाला त्रास देऊन देऊन लोक देतात किती? 2000चा तर 1000चा बुक्का लावल्यावर एखाद्या दिवस कमी जास्त, बरोबर आहे की नाही? त्रास आहेच तरी काय. पण तुकाराम महाराजाला ज्या मंबाजी बुवानं मारलं त्या मंबाजी बुवाचे हातपाय चेपून देण्यासाठी आमचे तुकाराम महाराज गेले. याचं नाव आहे संत. चांगलं वागणं सोडलं का? नाही. चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, याला म्हणायचं माणूस. पशु पक्ष्यांना कळतं रे आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे पुरुष मंडळी, पण माणसाला कळत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. एका गावामध्ये आग लागली. रामनवमी हनुमान जयंतीचा पिरियड होता. एवढी भयंकर आग होती गड्या गावामध्ये. त्या ठिकाणी 12 वाजलेले. चैत्राचा महिना आहे. हनुमान जयंतीचा दुसरा दिवस आहे. ऊन तापलेला आहे. गाई ढोरं गुरं लोक शांततेनं त्या ठिकाणी गोठ्यामध्ये बांधलेली आहे, झाडाखाली बांधलेली आहे. आणि लोक घरामध्ये दुपारच्या टायमाला उन्हाळ्याचा आराम करत आहे. आणि कुण्यातरी नालायक माणसानं गावाला आग लावून दिली. काय दिली? ऐका ऐका. चांगलं जीवन म्हणजे काय? पशु पक्ष्यांना कळतंय आपण तर माणसं आहे. ऐका. गावाला आग लागली महेश महाराज. गावाला आग लागल्यानंतर ज्यांनी गावाला आग लागली ते बाहेर जाऊन उभे राहिले आणि लोकांची मजा पाहू लागले. आणि त्या ठिकाणी लोक अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या, मोटारी लावल्या, पाईप लावले, पण आग काही विझत नाही. पण त्या गावामध्ये मंदिराजवळ जसं आपलं झाड आहे, एक झाड होतं. आणि त्या मंदिराच्या झाडाजवळ त्या गावामध्ये एक चिऊताई राहत होती. काय राहत होती? एक चिऊताई चिमणी राहत होती. त्या चिऊताईने विचारलं, या गावातल्या लोकांचे माझ्यावर उपकार आहे, यांच्या घरासमोर जाऊन मी दाणे टिपलेले आहे, माझं जीवन जगलेलं आहे, यांच्या दुःखामध्ये मी काय झालं पाहिजे? सामील झालं पाहिजे. कुणाला कळालं? चिऊताईला, पशु पक्ष्याला कळालं. चिऊताईची उडत उडत जायची जितू भाऊ एखाद्या पाणी पिण्याच्या जनावराचा जो हौद आहे ना तिथं जायची. एखादा लहान त्या ठिकाणी सरोवर आहे तिथं जायची. चोचीमध्ये पाणी आणायची आणि आगीमध्ये टाकायची. सांगा आग विझल का हो? नाही. चोचीमध्ये पाणी आणायची, उडत उडत त्या ठिकाणी आगीमध्ये टाकायची. हे कोण पाहिलं? ज्यांना आग लावली होती त्यानं. तो पाठीवर हात देऊन उभा होता. ऐका रे, माणसं बरी आहे का जनावरं बरी आहे, पशु पक्षी बरं आहे? त्या माणसानं विचारलं, का ग चिऊताई? ए चिमणे, अगं अग्निशमन दलाच्या गाड्या लावल्या, मोटारी लावल्या, पाईप लावले, बकेटीनं पाणी टाकणं चाललं, तरी सुद्धा आग विझत नाही. आणि तुझ्या एवढूशा चोचीतल्या पाण्यानं काय आग विझणार आहे? काय आग विझणार आहे? त्या चिऊताईनं ज्यानं आग लावली त्याला सांगितलं, बाबा मला माझं काम करू दे. तू आग लावून तू सुद्धा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत नाही, मला माझं काम करू दे. चिऊताईला विचारलं, पण तुझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार नाही? माझ्याकडे लक्ष द्या. आग विझणार नाही. चिऊताईनं उत्तर दिलं त्या माणसाला, ओ बाबा मी आग विझवण्यासाठी पाणी टाकतच नाही. काय म्हटली चिऊताई? मी आग विझवण्यासाठी पाणी टाकत नाही. मग चिऊताई तू पाणी टाकते कशासाठी? ऐक रे राजा, आज तुझ्या गावाला लागलेली आग उद्याचा इतिहास ठरणार आहे. काय म्हणते चिऊताई? आज तुझ्या गावाला लागलेली आग उद्याचा इतिहास ठरणार आहे. आणि त्या इतिहासामध्ये 2 लोकांची नावं लिहिल्या जाणार आहे दादा. पुण्या लोकांची एक आग लावणाराचं नाव लिहिल्या जाणार आहे आणि एक आग विझवणाराचं नाव लिहिल्या जाणार आहे. मी पाणी याच्यासाठी टाकते रे राजा, ऐक, मला माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये घालायचं नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये घालायचंय. म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या चोचीतल्या पाण्यानं ती आगीमध्ये पाणी टाकते. बसलेल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी, गेले ते दिवस जाऊ द्या. इथून मागं आपलं नाव आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये गेलं का आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये गेलं हे शोधू नका. थोडं आयुष्य आपलं शिल्लक राहिलं, आपलं नाव आपल्याला कोण्या यादीमध्ये घालायचं हे ठरवा. विठाला विठाला. म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसी. ठीक आहे महाराज, आम्ही तुमचं ऐकतो, आम्ही विठ्ठलाला बसतो, आम्हाला देवाचं चिंतन करायचं, आम्हाला जन्माला आल्याचं सार्थक करायचं, पण तुमच्या विठ्ठलाला भजण्यासाठी, तुमचा देव आमचा करण्यासाठी, आमच्यावर कृपा करण्यासाठी तुमच्या देवाला किती पैसे द्यावे लागते? कोणती श्रीमंती लागते?
कोणतं त्या ठिकाणी सेंट मारावा लागतो, किती भारी कपडे लागते. महाराज म्हणतात माझ्या देवाकडे जात असताना, भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये जात असताना माझ्या देवाला तुमच्या पैशाची गरज नाही, माझ्या देवाला तुमच्या अंतकरणातल्या प्रेमाची आणि भावाची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो. काही न लागे एक भावाची कारण, 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 भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका मन आण विठोबाचे, तुका मन आण विठोबाचे, विठोबाचे बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. वाजवा टाळी एकदा जोऱ्यात. छान, वा, सुंदर, मस्त चाल म्हटली. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुम्हाला जर देवाचं चिंतन करायचं असेल तर देवाकडे जाताना कशाची गरज नाही. कशाची गरज आहे महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, माझ्या पांडुरंगाची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची, विठोबाची आण घेऊन सांगतो माझ्या देवाला तुमच्या अंतकरणातल्या प्रेमाची गरज आहे आणि भावाची गरज आहे. अरे देवावर शुद्ध प्रेम ठेवलं पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. देवाला पैशाची गरज नाही, पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवडी दमडी, मनवा खेती करो हरी नाम की. देवाला शुद्ध प्रेम पाहिजे. अहो देवावर शुद्ध प्रेम होतं म्हणून माझ्या कृष्ण कन्हैया अर्जुनाची बायको झाला. हो माझा लाला काय झाला, अर्जुनाची बायको झाला. अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले कृष्णानं. कुणाच्या? अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले भगवान श्रीकृष्णानं. चोखोबराच्या पत्नीचं बाळांतपण केलं हो त्यांनी. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी. माझ्या शबरी मातेची उष्टे बोरं खाल्ली त्यानं. महिला मंडळी कोणत्या कोलगेटनं दात घासले होते शबरी मातेन वनामध्ये, तरी सुद्धा उच्चिष्ट ती फळे खाय भिल्लटीची आणि आवडी तयाची मोठी देवा. ऐका, देवाला शुद्ध प्रेम पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे आणि महत्वाचं देवावर त्या ठिकाणी विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. हा महत्वाचं आहे. ले 24 तास नामस्मरण केल्यापेक्षा 1 तास करा, पण श्रद्धेनं करा. काय करा? विश्वास पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, अरे देवावरच जाऊ द्या, संसार जर सुखाचा व्हायचा असेल तर पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. संसार जर सुखाचा व्हायचा असेल तर पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे आणि पत्नीचा पतीवर पाहिजे. बरोबर आहे? पत्नीचा पतीवर आणि पत्नीचा पतीवर. लक्षित नाही का? नवऱ्याचा बायकोवर, बायकोचा नवऱ्यावर विश्वास पाहिजे. विश्वास नसला तर संसाराच्या रांगोळी झाल्या काही लोकांच्या. बरोबर आहे? गेला संसार. एका बाईचा नवऱ्यावर विश्वास नव्हता. देवानंद भाऊ, बायको माहेरे गेली, 4 वर्षाच्या पोराला सांगितलं, पप्या काय घरीच राहायचं, माझ्यासोबत मामाच्या गावाला यायचं नाही, मी तुझा ड्रेस घेऊन येते. का? तुझा पप्पा मी घरी नसले तर कोण्या धाब्यावर जातो.
म्हणून तुझ्या पापावर ध्यान ठेवायला तू कुठं राहायचं, घरी राहायचं. ती म्हणे ठीक आहे. ही गेली माहेरी. सकाळी उठली, स्नान केलं, चहा वगैरे घेतला आणि तिकडून फोन केला. ती व्हिडिओ कॉलच करायची, पण याच्याजवळ साधा फोन होता आणि तिच्याजवळ खपक्याच्या खपक्या होता. तिनं फोन केला तिकडून, हॅलो. त्यानं सांगितलं बोल, कुठे आहे तुम्ही? त्यानं सांगितलं मी घरी आहे. तिनं सांगितलं नक्की घरी आहे? हा. तो म्हणे कर व्हिडिओ कॉल. तो म्हणे केला असता पण तुमच्याजवळ लहान फोन आहे ना. मग नेमकं तुम्ही घरी आहे, माझा तुमच्यावर विश्वास नाही, कारण हे होतच तसं दलिंदर, माझा तुमच्यावर विश्वास नाही. मग त्यानं सांगितलं मी घरी आहे, असा तुझा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी नेमकं मी आता काय करू? त्यानं सांगितलं, ती लई हुशार होती, ती मालिका पाहायची दररोज, आहे का नाही, दररोज मालिका पाहायची ती, आहे का नाही. तिनं सांगितलं काय नाही म्हणे, तुम्ही घरी आहे असा विश्वास बसण्यासाठी एकच करा. काय नाही, आपल्या लग्नामध्ये अंधन आलेलं मिक्सर आहे ना, हो, मग मिक्सर बाहेर काढा आणि त्या मिक्सरची पिन बोर्डात खोसा आणि बटन दाबा. त्याने मिक्सर बाहेर काढलं जितू भाऊ आणि बोर्डात पिन खोसली, कुर्र आवाज आला. तिने ओळखलं आपलं मॉडेल घरीचे. काय चॅप्टर बाया आहे, जिवंत नवऱ्यावर विश्वास नव्हता पण मिक्सरच्या आवाजावर विश्वास होता. काय बया असेल काही. हा. दुसऱ्या दिवशी परत फोन केला, हॅलो बोला कुठे आहे तुम्ही? घरीचे. माझा तुमच्यावर विश्वास नाही. मग मिक्सर चालू करा. 2 दिवस मिक्सर चालू केलं त्याने इमानदारीनं, पण ती बाई एवढी हुशार होती, मालिका पाहणारी होती ना, तिसऱ्या दिवशी फोन नाही केला. मग पहिल्याच बसनं घरी आली आणि बघती तर पतिदेव घरात नाही, 4 वर्षाचं पोरग घरामध्ये बसलेलं आहे. बाळ्या पप्पा कुठे? तुझे बाबा कुठे? पप्पा बाळ्यानं सांगितलं, आई कशाचे पप्पा आणि कशाचे बाबा? 2-3 दिवस झाले म्हणे बाबा मिक्सर घेऊनच घराच्या बाहेर गेले. महिला मंडळी आणि लग्नातलं मिक्सर बघलेत होतं आणि हॉटेलमध्ये बसला तरी तिथं पिन खोसायचा आणि म्हणायचा मी घरी, कुर्र आवाज यायचा. माय मावल्यावर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. मिक्सर काय सिलेंडर घेऊन जायला बसले. विठाला विठाला. संसार हा कशानं चालत असतो? कशानं चालत असतो? संसाराचे जुने माणसं म्हणायला वेडे होते का संसाराचे 2 चाका असतात, पती आणि पत्नी. दोन्ही जर सुखरूप असेल, कधी कधी पत्नीनं समजून घ्यायचं, कधी कधी पतीनं समजून घ्यायचं, याचं नाव आहे संसार. बरोबर आहे की नाही? म्हणून संशय चालत नाही, विश्वास पाहिजे. आणि त्यातल्या त्यात एवढ्या संशयी असतात महिला मंडळी, काही एवढ्या संशयी, पतीवर एवढा संशय. सहज जरी शेतातून फवारायचा औषध आणायला गेला ना आणि 20 मिनिटात जरी जाऊन आला फास्टपैकी, पावसाचा टाइम, तुरीवर आळी पडली आणि फास्टमध्ये जरी जाऊन आला तर शेतातल्या शेतात बाई तोंडाचा वास घेऊन पाती, पिऊन तर नाही आला. एवढा संशय एवढा संशय. अहो तुमचं जाऊ द्या. 3 प्रकारच्या स्त्रिया सांगितल्या शास्त्रामध्ये. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. शंकिनी, डंकिनी आणि मनकिनी. मनकिनी म्हणजे नवऱ्याचं मन जिंकणारी. बैल जरी असला गावात हिंडणारा बैल तरी त्यालाच देव म्हणते बिचारी आणि कसा तरी संसार चालू करते. मनकिनी नवऱ्याचं मन जिंकणारी. डंकिनी अशा बोलतात रे काही बाया नवऱ्याला, बापो असं वाटतं कान बंद करून बाहेर निघून जा. विचाचा ठणकापूरला पण बाईचा नाही, अशा बोलत्यात. डंकिनी डंकच आणती. डंकिनी. मनकिनी सांगितली. शंकिनी एवढी शंका. देवानंद भाऊ एकदा आमच्याच घरचा बाजारी चकला. मी नांदेडला कीर्तनाला गेलो जितू भाऊ आणि कीर्तन संपलं, लोकांनी पाकिट दिलं. ज्या पलंगावर बसलो होतो त्याला पलंगावर चिटकेल होती टिकली. काय चिटकेल होती? टिकली. आणि मी ज्या पलंगाला बसलो त्या पलंगाची टिकली चिटकली माझ्या धोत्राला. अहो मला काही माहीतच नाही ना महाराज. धोत्राला टिकली चिटकली आणि मी गाडीत बसलो ना आपल्या जागदरीला आलो मठावर. जागदरीला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी धोतर मळालं म्हणून धुयायला टाकलं आणि धोत्राची टिकली धोतर धुयायला टाकलं म्हणून दुसऱ्या दिवशी आमच्या घरच्या टिकली पाहिली. अहो एवढे भांडणं. 8 दिवस मधुकरी मागत होतो गावात, पण जेवायची व्यवस्था नव्हती. ऐक नाही काय हसते पाना आपल्यावर घेतल्यावर. एवढा काही चकल्याला बाजार नाही आमचा. हे उदाहरण दिलंय तुम्हाला. विठाला विठाला. शंका चालत नाही. परमार्थामध्ये विश्वास असावा लागतो, देवावर श्रद्धा असावी लागते, महत्वाचं भाव असावा लागतो. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला शत्रू जिंकायचा असेल तर अंतःकरणामध्ये कपट असावं लागतं. ऐकताय ना तुम्ही? शत्रू जिंकायचा असेल तर अंतःकरणामध्ये कपट असावं लागतं. लक्ष देऊन ऐका. पत्नी जिंकायची असेल तर संसारामध्ये पैसा असावा लागतो. समाज जिंकायचा असेल तर तुमच्याकडे काहीतरी कला असावी लागते. बरोबर आहे? आणि देवाला जिंकायचं असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी शुद्ध भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची ये पुरी व्हावसी. 2च वाक्य तुम्हाला सांगणार आहे. झालेलं कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल. 5 मिनिटं मी तुमचे घेणार आहे, तशी अजून 15 मिनिटं माझे शिल्लक आहे. सगळ्यांनी एकदा हात वरती घ्या. घ्या हात वरती सगळ्यांनी.
पाठीमागचे पुरुष मंडळी महिला मंडळी ज्यांना ज्यांना देवानं हात दिले ते सगळे घ्यात वरती 2च मिनिटं भजन करायचंय. अरे कळू दे या महाराष्ट्राला, या वजर सरकटे नगरीमध्ये भगवान भोले बाबाच्या या पावन दरबारामध्ये किती सुंदर या ठिकाणी शिवरात्रीचा उत्सव आपल्या गावकरी मंडळींनी केलाय. घ्यात वरती राव द्या 4 वाजेपर्यंत. तुम्ही जर भजन प्रेमान म्हटलं ते जर मला पटलं तरच कीर्तन 2.5 मिनिटात सुटलं, नाही तर सकाळचं तांबडं फुटलं. घ्या वरती घ्या. 2च मिनिटं भजन करायचं मायबाप. 2 मिनिटं. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हराय धीरेश्वराय भस्मांगराय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नमः नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान कुमाई भगवान कुमाई भगवान कुमाई भगवान कुमाई धोबा 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 तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. सुखाचे दिवस लवकर निघून जात असतात, दुखाचे दात 4था दिवस आहे आपला. एकदा सगळ्या पुरुष मंडळी महिला मंडळी जोरात टाळी वाजवा. वाजवा जोरात. कडकड 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 वजर आगावला आज गेला पाहिजे. वाजवा. फक्त टाळ, फक्त टाळ. टाळकरी टाळ. गायनाचार्य टाळ वाजवा. गुळ खाऊ नका, टाळ वाजवा म्हणलं. मृदंग मृदंग. फक्त टाळी मायबाप टाळी. पंढरपूर झालं बघा, पंढरपूर. टाळ. आता माझ्याकडे बघा. दोनदा दोनदा. वाह. वाजवा या मंडळीसाठी टाळी एकदा जोरात. वा वा छान. आता शिक जेवण जिरलं तुमचं, म्हणजे वरण ओतू येत नाही मग आहे की नाही. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. वा कितवं वर्ष आहे सप्ताहाचं. सरळ सरळ 3 चरणाचा अभंग तुमच्या समोर मी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला. लक्ष देऊन ऐका. कितवं वर्ष आहे बापा. अखंड परंपरेनं. वा कळतच नाही आहे की नाही. लय भाविक लोक. घ्या पाठीमागचे हात खाली घ्या. बांधासराव ओ त्र्यंबकराव म्हणा राहिलेच नाही तर काय घ्यावे. काही तर विठोबा हात रुक्माईला हात वरती घेतली, एकाने विठोबा इकडे घातला आणि रुक्माई इकडे घातली. बरं जाऊ द्या. आमची पुरुष मंडळी बिचारी आहे. मला जितू भाऊ या गावचं एकच कळलं नाही. बाया जास्ती आणि माणसं कमी आहे. काय मिळेल नेमका. काय एका एकाला 2-2 आहे एवढेचे. और माणसं एवढे पण बाया कशाच का जास्ती आहे. मग तुम्हाला किती आहे. ते 2 हात वरती करते. माय सांभाळ बरं. इचकायचा बाजार हा नाही. ते 2 बोट हात वरती केले आणि एकच आहे म्हणते, म्हणजे घरची एक आहे पण ही कुठली आहे. जाऊ द्या जाऊ द्या. इकडे लक्ष द्या. हा महिला मंडळी पुरुष मंडळींनी छान भजन केलं. माय तुम्हाला काय होतं भजन करायला. तुमची संख्या जास्ती इथं. कुणाची संख्या जास्ती आहे. आणि एक वाक्य बोलू का. पटलं तर टाळी वाजवा. या महाराष्ट्रातला परमार्थ जो टिकून येणं महाराज, त्याला कारणीभूत सुद्धा माझ्या माता भगिनी आहे. बरं टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. खूप त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये. अरे खूप त्याग आहे. गावामध्ये दिंडी निघू द्या,
रांगोळी काढन, पताका उभरण, पाय घड्या टाकल, सडा टाकल, भगवान भोलेबाबाची पालखी निघणार आहे ना. आणि आपण कच्चून हाणायचं चालला ढेरी तुळत मंदिराकडं, काही चटई उचलणं नाही, काय नाही, पिस्तुल्या आहे की नाही. पण किती त्याग आहे महाराज त्यांच्या जीवनामध्ये. आणि महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तन करत फिरतो तुमच्या आशीर्वादानं. कुठेही जा कीर्तनाला कथेला महिलाची. तुमच्या इथलं सांगा मला, तुमच्या इथलं मला सांगा, कीर्तनाला कोणाची संख्या जास्ती आहे? बोला, जोरात बोला. कीर्तनाला कोणी जास्त? बोला. महिला म्हणून कीर्तनाला महिला, हरिपाठाला सुद्धा, काकडा भजनाला सुद्धा, कथेला सुद्धा महिला. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीत मला आज कीर्तनाला सुद्धा महिला. एका घराचे 2 घरं करायला सुद्धा मंथरा मावशीच्या गुरु आहे. कसे भाऊ एकत्र असू द्या बाई, 6 महिन्यातच घर फोडते. औषधच कुठं भेटतं मला कळालं नाही. आहे का? लक्ष देऊन आहे का? भजन केलं पाहिजे. तुका म्हणे येतं भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. एखादा म्हणाल मी ले श्रीमंत आहे, ले बंगला आहे, ले गाडी आहे, माझ्याकडे ले प्रॉपर्टी आहे. बाबा तुझी प्रॉपर्टी घरी ठेव. बाबाच्या दरबारामध्ये आलाय भगवान शिवजीच्या, तर नामस्मरण कर, टाळी वाजव, चटई उचल. इथं केलेलं पुण्य तुझ्या संकटामध्ये आड येणार आहे. तू कमवलेला पैसा येणार नाही, नाही तुझी पत्नी येणार, नाही तुझे मुलं बाळ येणार. इथं चटई जरी उचलीन, झाडून जरी काढलं, तर एखाद्या दिवशी माझे भगवान शिवजी तुमच्या दरबारामध्ये तुमच्या दुःखामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन आहे का? म्हणून इथं सेवा केली पाहिजे. इथं सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला उत्तम काय असेल तर इथलची सेवा आहे. महिला मंडळी भरपूर आहे कीर्तनासाठी, पुरुष मंडळी आहे. इथं आल्यानंतर खूप आनंद झाला बघा. मला 2च मिनिटं मी तुमचे घेणार आहे. एवढा आनंद झाला पुरुष मंडळी, एवढा आनंद झाला का? एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर, प्रांगण, सगळी मंडळी भेटली. विशेष करून मला तरुण मंडळी भेटली. माझ्याकडे लक्ष द्या. तरुण मंडळी भेटली. माझ्या तरुण मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बघा. वाजवा जोरात टाळी. द्यावे तेवढे धन्यवाद आहे. तरुण मंडळी, आपलं तरुणपण अशा कार्यामध्ये सहभागी झाल्याने शोभतं बरं. आपलं तरुणपण नको त्या गोष्टी केल्यानं शोभत नाही. आपलं तरुणपण चटई उचलल्यानं, वारकऱ्यांची सेवा केल्यानं यानं तरुणपण शोभतं. आणि तरुणपण हे महत्वाचं म्हणजे त्यागाने शोभतं. आणि त्याग सुद्धा तरुणपणामध्ये शोभतो, म्हातारपणामध्ये नाही. या महाराष्ट्राचा इतिहास बघा तुम्ही. ज्यांचे ज्यांचे मंदिरं झाले, ज्यांचे ज्यांचे स्मारक उभे राहिले, ज्यांचे ज्यांचे मंदिर झाले, स्मारक उभे राहिले, पुतळे उभे राहिले, त्यांनी आपल्या शरीराचा प्राण, शरीराची आहुती देशासाठी, धर्मासाठी तरुणपणामध्ये दिली. म्हातारपणामध्ये घरातले लोक आपला स्वीकार करत नाही. देवानं आणि देशानं, धर्मानं कधी करावा? म्हणून तरुणपण आपलं घालवा. आपलं तरुणपण 20 रुपयाची तंबाखू घ्यायची, पिचकाऱ्या मारायच्या, गावातल्या मोठ्या माणसाची टिंगल करायची, ही हू, आई वडिलाला शिव्या द्यायच्या. माझ्याकडे आहे का? यानं तरुणपण शोभतं आपलं? यान तरुणपण शोभतं नाही दादा. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो देशासाठी, धर्मासाठी, तुमच्या माझ्यासाठी जो त्याग केला ना, तो तरुणपणामध्ये केला बरं. 16व्या वर्षी माझ्या राजांनी हातामध्ये तलवार घेतली होती. पोरो कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. लोकांना सांगायला गेलं 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. लोकांना त्या ठिकाणी आवडत नाही. एक जण उठला, महाराज एवढं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कीर्तनामध्ये कीर्तन करता, चरित्र सांगता, सांगा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या जगामध्ये एक तरी मंदिर आहे का? त्याला म्हटलं, मूर्खा लेका गब्बास, अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या जगामध्ये एकही मंदिर नसल, पण या जगामध्ये जेवढे काही मंदिरं दिसतात ना, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसतात. अरे 33 कोटी देवाची अब्जवधी मंदिर आहे, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांची कधी आपण त्या ठिकाणी आठवण काढल्याशिवाय झोपायचं सुद्धा नाही, एवढे उपकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, देवानंद भाऊ, आमच्या अंगावर हे वारकऱ्याचे कपडे दिसले असते. छत्रपती शिवाजी महाराज नसते, ऐका रे माझ्या दादांनो, मंदिरावरले कळस सुद्धा तुम्हाला दिसले नसते, आपल्या अंगणातली तुळस सुद्धा आपल्याला दिसली नसती. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, माझ्या मायता भगिनींच्या कपडावरलं कुंकू टिकली सुद्धा दिसली नसती. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर माझ्या अंगावर आणि डोक्यावर हा फेटा नसता. मी तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आलो नसतो, आलो असतो, पण कशा स्वरूपात? कटगर नसलेली सायकल, गोल टोपी, पाठवून एक डब्बा, पुणे मालवाले, खाऱ्यांगुल्यावाले, ही अवस्था आपली असती. मग त्या ठिकाणी देवानंद भाऊ चिन्मयाची भेट झाली असती. सलाम